जगण्याच्या प्रवाहात अनेक गटांगळ्या खाऊन गुदमरलेल्या जीवाचा शिवाशी होणारा संवाद नेमका कसा असेल याविषयीचे चिंतन अभिव्यक्त करणारी आजची रचना कर्मण्येवा धिकारस्ते. या रचनेची निर्मिती केली आहे आपले लाडके कविवर्य श्रीयुत अनिल वत्सला आत्माराम उदावंत, ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक, सावेडी, अहमदनगर यांनी. चला तर मग ऐकूया. असं कसं आयुष्य हे देवा आम्हाला दिलंस, आम्हाला विष देऊन स्वतः अमृत पिलंस. माणसाचा जन्म दिला, माणुसकीचा पत्ता नाही, स्वतःपुरत्या विचाराला हातामध्ये सत्ता नाही. अज्ञानाच्या डोहामध्ये आम्हा दिले ढकलून, तोंड दाबून बुक्क्या मारीत रोज काढतोय बुकलून. का दिलास जन्म देवा, कशाला दिले स्मरण, जगणं जगता जगता रोजच जळतय सरळ. कुणा घरी जन्मावं आम्ही, कुणाशी असावीत नाती, सारं तुझ्या मर्जीनच, कुणाचं सोनं कुणाची माती. एक हक्क हवा होता जन्म नाकारण्याचा, जर यत्न ठरतोय व्यर्थ स्वप्न साकारण्याचा. जगण्याचं आणि जगविण्याचं ओझं किती वागवावं, कष्ट करून मिळणाऱ्या तुकड्यात कसं भागवावं. तू दिलेल्या दानावर मायबाप सुखी होईना, कधी कळणार देवा तुला घास लेकरामुखी जाईना. का दिलास हा हव्यास, वासना आणि याचना, कशी जपावी तंतर अन अंतरीच्या भावना. कशाला हे घात आघात, अपघात आणि आत्मघात, देवा तुझ्या राजवटीचा का इतका निष्ठुर प्रघात. सांग आम्हाला पुन्हा तुझी नवी गीता काय म्हणते, काहीतरी बदलणार की तेच कर्मण्येवा धिकारस्ते. धन्यवाद मित्रांनो. कविता आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.